बॅट्समॅनचं नाव कळव इथे ओपनिंग पेडचं. TS11 ओपनिंग पेडचे नाव कळावे. मयांक नाव काय मी तुला तेव्हाच बोललो ऑब्जेक्शन घे, तू घेतला नाही. हा 2 मिनिट घे. सौरभ बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम तुषार. तुषार आकाश. तुषार 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 प्ले प्ले. कृषाणू पाटील यांना 100 रुपये जीपे करण्यात येत आहेत ते पिंकेज राऊत कडनं. वाईटचा निर्णय अंपायरचा. बैठक शॉट मारलेला आहे लेग साइडला. तुषार टू अमृत. लेग कटर टाकलेला होता. बघूया अंपायरचा निर्णय. वाईट चेंडू. अंपायरचा निर्णय. पॉइंटच्या वरतून मारलेला आहे. हा चेंडू जातोय तो सीमा रेषा बाहेर. टॉप क्लास बॅट्समॅन अमृत. किरणला सांगितलं, किरणला ज्या बॅटिंगला फाटून गेले अख्खी. सांगतो गाड कुठे माझ्या गाड. कव्हर मागतो फा. तुषार फिल्डिंगला पण तर तुषार याची लाईन टू लाईन बॉलिंग चालू आहे ती अमृत यांना. बघूया अमृत पुढचा चेंडू. यॉर्कर चेंडू आणि कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे. कोण काय त्याने काय केलं. इन्फॉर्मेशन येते काय त्याची. बघ किती आता कमी झाला असेल थोडा पण. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमा रेषा बाहेर. आयनर मध्ये बघ ना. आयनर मध्ये बघ इथे $280 म्हणजे झाले तुझे 25,000 च्या आसपास. अमेझॉन नाही टाटा क्लिक वर बघ. टाटा क्लिक. टाटा क्लिक वर नाही घेतलाय तो. बघ ना टाटा क्लिक. कम्फर्ट किती आहे बघ त्याच्यात. डोळे अख्खे थंड राहतात. अख्खे थंड राहतात डोळे. तू कंटिन्यू होणार राहतो ना. डिफरन्स येतो. परत एकदा कट मारण्याचा प्रयास बॅट्समनचा.
एक षटक नंतर रन आहेत ते 17 रन. तर फायनल मध्ये येण्यासाठी बॉलिंग टीमला रन वरती कंट्रोल ठेवावा लागणार आहे. पडला ना, काल पडला, आता मंडेला पडणार. दुसरा षटक घेऊन येतोय तो जर्सी नंबर 17 सौरभ माची, कर्णधार. पुल शॉट मारलेला आहे, बैठक शॉट, चेंडू जातोय तो. हे नक्कीच एकदा चेक करावं लागणार आहे. एकदा आपण रिव्ह्यू बघूया. जर पाय बाउंड्री लाईनवर डायरेक्ट पडला असेल तर हा षटकार सुद्धा असू शकतो. एकदा आपण रिचेक करूया कमिटी. तर चौकार आहे हा, 4 रन. परत एकदा बॅटीचा कडा लागलाय, फिल्डर येतोय. परत एकदा चेंडू जातोय तो सीमारेषा पार. षटकारचा निर्णय अंपायर यांचा. गिरीश स्कोर सांग. तर 27 रन. खूप मोठी ओव्हर येत आहे सौरभ माचीकडनं. सेकंड ओव्हर म्हणजे 27 रन झाले, 2 बॉलर गेले. आता आकाश मारेल तरच. अमृतच मेन आहे आणि गिरीश तर टाइम त्याच्यासोबत फक्त उभा राहतो. बॉल किती गिरीश? 2 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार. 10 रनची ओव्हर ऑलरेडी आलेली आहे. 4 षटक उरले आहेत अजून, 4 चेंडू या षटकातले. पॉवर प्ले मधली दुसरी ओव्हर. कट शॉट मारलेला आहे, गॅप मध्ये चेंडू चाललाय. हा जर चेंडू थांबला नाही तर हा नक्कीच सीमा रेषा पार जाणार आहे. 2 ओव्हर अजूनही कंप्लीट होण्याचे बाकी आहेत आणि 31 रन ऑन द बोर्ड. 1.3 चेंडू, 31 रन ऑन द बोर्ड. तर अजून मोठा गोलंदाज फक्त एकदाच चांगला बोललो तो भूमिकला की गेला तसा परत ते बरं वाटलं. कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न आणि हा चांगलाच रनिंग कॅच घेतलेला आहे. खूप मोठी विकेट, कमबॅक केलेला आहे सौरभ माचीने. म्हणून लास्ट टुर्नामेंट आहे. निखिल, निखिल, निखिल तुला वाटलं परत फायनल येणार काय? थँक्यू डीजे. स्कोर सांग ना एकदा गिरीश. गिरीश स्कोर सांग ना. दुसऱ्या षटकचे 4 चेंडू झालेले आहेत आणि 31 रन्स ऑन द बोर्ड. 31. नवीन बॅट्समन क्रीजवर येताना गिरीश.
पुल शॉट मारलेला आहे गिरीशने पहिला चेंडू. काय केलं पण बस मला तर नको त्यात काय नाही मिळत. माची बॅट्समन नेम गिरीश. बॅट्समन नेम मुकेश माची. मॅन ऑफ द मॅच ना मेडलच दिलेलं ना लास्ट टाइम पण मेडलच दिलेलं. खूपच चांगला कमबॅक केलेला आहे ते सौरभ माची यांनी. व्हॉट अ कमबॅक. तर 2 षटक नंतर रन आहेत ते 32 रन्स ऑन द बोर्ड. 2 ओव्हर 32. कुठे सारंगपूर. बाय रोड. कोण कोण जाणार आहे. लग्न करण्यासाठी त्याला जायला पडेल. तिसरा षटक घेऊन येतोय आकाश माची परत एकदा. धाव शिवम कडे गेलाय धाव. तिसरा षटक. दुसरा चेंडू आकाश माची. क्विकर वन टाकला होता यावेळेस. मिस केलेला आहे बॅट्समनने. परत एकदा कट शॉट मारला आहे. बॉल थोडासा फिरलाय. सिंगल फक्त घेण्यात येईल. खूप चांगला कट शॉट मारला आहे गॅप मध्ये आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. डीजे तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. तिसरा षटक आणि 4 चेंडू. 37 रन्स ऑन द बोर्ड. मॅच ऑन आहे इकडे. सेमीफायनल नंबर 2. परत एकदा कट मारण्याचा प्रयास. नाही
काय रे, दोन सिक्स मारले ना. मेन सिक्स कुठली होती जी मिडल तेजला झाली बघती, त्याच्यानंतर तर कसे पण जिंकणार होते. ती एक सिक्स मारली ना तेजला, तीच फिरणारी होती. बाकी बाकी रन आले असते कुठे पण. पॉवर शॉट मारलेला आहे बॅट्समनने. गिरीश राजू तामोरे, सॉरी. ना गिरीश, लास्ट बॉल. तर ओव्हर झालेली आहे. 43 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 overs. 43. 3 ओव्हर 43 रन. खूपच चांगला लक्ष ठेवू शकतात ते TS11 ची टीम. नक्कीच टीमचे ओनर राजन सहानी ही मॅच कुठून तरी बघत असेल. फील्डिंग अच्छा है. हाँ सैफुली ना है ना, सैफुली ना. बॉलर नेम दिनेश. तर चौथा षटक घेऊन येतो तो दिनेश. शॉर्ट चेंडू आणि हा प्ले अँड मिस. चेंडू मिसफील्ड झालेला आहे कीपर कडनं आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 22चा निर्णय आलाय अंपायरचा. सत्तेचाळीस रन बोर्डवरती आलेले आहेत. खूपच मोठा लक्ष येताना दिसतोय आपल्याला. परत एकदा शॉर्ट चेंडू आणि बॅटिंग सुपला शॉट मारलेला आहे तो बॅट्समॅननी. मुकेश माची यांनी. काय ऑरा फार्मिंग करतो काय. तर स्कोरबोर्ड वरती 50 धावा पूर्ण झालेले आहेत. 51 धावा बोर्डवरती झालेले आहेत. 51 धावा. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन येतोय तो दिनेश. परत एकदा शॉर्ट चेंडू होता पण ऑफ स्टंपच्या बाहेर असल्यामुळे कट शॉट काही बसला नाही. रन गती खूपच वेगाने वाढत आहे. शफल करून मारण्याचा प्रयास. बघूया अंपायरचा निर्णय. वाईट चेंडू दिलेला आहे अंपायरने. राहुल पण आहे ना. 52 रन ना गिरीश. 52. फ्लिक करण्याचा प्रयास. लेग बाय रन. 1 रन धावा घेतलेली आहे. 53 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू टोलावलाय हव्यात. फिल्डर त्याच्या खाली येतोय आणि हा मगरमच्छ ग्रीप. तर पिच टॅम्परिंगचा प्रयास होता तो कीपरचा. सैफ अली मर्दे ना, सैफ अली पठाण. 5 बॉल काय आणि रन. शेवटचा चेंडू आणि 55 रन्स ऑन द बोर्ड झालेले आहेत.
बघूया किती रन्स ऍड करतायत आपल्या टोटलमध्ये. 56 रन पूर्ण झालेले आहेत 4 षटकानंतर. शेवटचं षटक मला वाटते आकाश माच्छी घेऊन येईल ते शेवटचं षटक. मोठी मोठी मोठी. 56 रन्स ऑन द बोर्ड आणि शेवटचे षटक आकाश माची ऑल इंडिया आयकॉन. पहिला चेंडू घेऊन येतोय आकाश. परत एकदा चेंडू जातोय सेम फिल्डर खाली येतोय. मगरमच्छ ग्रिप आणि हा परत एकदा सेम कॅच ड्रॉप केलेला आहे. बघूया आता सौरव फिल्डिंग मध्ये काय चेंज करतात ते. तर 21 नंबर जर्सीने परत एकदा जर कॅच पकडला तर 500 रुपये डेव्हिड यांच्याकडनं. फील्ड मध्ये थोडीशी चेंज आपण बघू शकतो 2 कॅच ड्रॉप नंतर. उंचपुरा फिल्डर येतोय तो क्षेत्ररक्षण मध्ये. तो आहे दिनेश. हा कोण आहे? 21 नंबर जर्सीला रिप्लेस करतोय तो 26 नंबर जर्सी. दुसरा चेंडू थोडासा वाईड यॉर्कर होता. बघूया अंपायरचा निर्णय. वाईड चेंडू. 58 ऑन द बोर्ड. हा कॅच जर पकडला आला असता तर नक्कीच स्कोअर दाबला गेला असता. कुठे ना कुठे 70 रनचा टार्गेट लक्षात ठेवून बॅटिंग टीम चालत असेल. दुसरा चेंडू यॉर्कर चेंडू आणि हा फ्लिक केलेला आहे लेग साइडला. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. 62 रन ऑन द बोर्ड. 62. यांच्या टीमने कन्सिस्टंटली मारले 60 रन. यांना पहिली बॅटिंग यांना दिली तर लोक मस्त मारतात. पण आपले बॉलर आहेत रे चांगले. नाही अपना बॉलिंग अच्छा है. बॉलिंग पण चांगली फील्डिंग. बॅट्समन कोण आहे गिरीश? स्विंग अँड मिस परत एकदा मुकेश यांच्या. 3 चेंडू नंतर 6 धावा आलेले आहेत ते 3 चेंडू मध्ये. 62 ऑन द बोर्ड. विशाल काय स्कोअर ऑलरेडी झालेला आहे. बघूया 3 चेंडू 8 धावा बनवत आहेत का बॅट्समन. 3 चेंडू 8 धावा. 70 रनचा लक्ष्य आपण बघू शकतो का या मॅच मध्ये जो का हायेस्ट असेल. परत एकदा बॅट फिरवली आणि चेंडू जाणार तो फक्त बाहेर. सीमा रेषा पार. डीजे. $58 68 ऑन द बोर्ड. 68 सॉरी. 2 चेंडू अजून पण शिल्लक आहेत त्या ओव्हरचे. फिल्डिंग टीमचा मोराल ऑलरेडी डाऊन झालेला दिसतोय. शफल करून फुलटॉस चेंडू. 1 बाउन्स. फिल्डरच्या वरतून बॉल जातोय तो चौका. डीजे. डीजे. थँक्यू डीजे.
तर टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोअर झालेला आहे तो 72. 72 रन्स ऑन द बोर्ड, हायेस्ट स्कोर, सेमीफायनल 2 सामना. परत एकदा वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, अंपायरचा डिसिजन बघण्यात, वाईड बॉल. धावसंख्या पोचते ती 73 वर. ओपनिंग पार्टनरशिप मध्ये खूप मोठे रन्स बनवावे लागतील ते आकाश आणि सौरभ यांना. परत एकदा पूल केलेला आहे पण मात्र सिंगलच येईल असं वाटतंय. आणि हा लास्ट चेंडूला रनआउट झालेला आहे. खूप चांगली बॅटिंग केली आहे ती मुकेश माची यांनी. 75 रन्सचा टार्गेट ऑन द बोर्ड. 75 ना गिरीश. मॅन ऑफ द मॅच दिली तुला. 38 रन मध्ये कृष्णानूलाच असेल. नाही पहिली ह्याला तुला एक भेटले कुशानो. अरे हरली ना पहिली मॅच आणि सेकंड मॅच मध्ये तू आउट झाला काय. तुला भेटली ना मॅन ऑफ द मॅच एक पण. कृष्णानू आहे तिसरी मॅच मध्ये. दुप दुप दुप. दुरंदर बघितला रे. 1-1 का हो. कृष्णानूला तिसरा आहे. तिसऱ्या मॅचचा त्यालाच द्यायला लागेल. आणि याने रन किती मारले. नाही रे यशचं पण 4 विकेट इम्पॉर्टंट आहेत कारण की टार्गेट तर लहान होता. 19 रन. 19 रन आणि 4 मिसफील्ड. 4 मिसफील्ड आणि 19 रन. मी काय बोलतो फायनलचं ते होणार ना कृष्णाला. टार्गेट ना. तर 75 रनांचा टार्गेट आहे. 75 रन्स ह्यूज स्कोर आणि हायेस्ट स्कोर आहे आजच्या टुर्नामेंटचा. जर ही चेस केली तर रेकॉर्ड चेस होईल. ह्यासाठी आकाश माची ऑल इंडिया आयकॉन, ऑल पाडा आयकॉन आणि अदानी आयकॉन सौरभ माची, कमिटी मेंबर, अध्यक्ष, कर्णधार, सूत्रधार सौरभ माची. तर ओपनिंगला जात आहेत ते हर्ष किनी. ऑल इंडिया आयकॉन हर्ष किनी आणि ऑल इंडिया आयकॉन आकाश माची. कल्पेश कोळी खेळलेले प्लेयर्स, सीझन वरती दबदबा असणारे प्लेयर्स, कीपर बॅट्समॅन हर्ष किनी आणि ऑलराऊंडर आकाश माची. मुंबईमध्ये खूपच चांगले स्कोअर केले होते. बघूया टेनिस आयकॉन दोन्ही बॅट्समॅन खूप एक्सपिरियन्स घेऊन चालतात. जर आज त्यांचा दिवस चालला तर 4 ओव्हरमध्ये हे लोक दोघं मिळून ही मॅच संपवू शकतात. तर समोर अमृत, तसाच एक गाव एक संघ, ऑल इंडिया बॉलर अमृत, जर्सी नंबर 8. बघूया सेमीफायनल 2 चा सामना. उंचपुरा असं लक्ष.
75 रनचा टार्गेट. स्कोरर गिरीश, अंपायर गिरीश हात दाखव. बघूया पहिला षटक घेऊन येतोय तो अमृत. स्ट्राईकवर आहे तो आकाश. पहिल्या चेंडू पासून मारायची सुरुवात केलेली आहे. जसं मी म्हटलं होतं ऑल इंडिया आयकॉन आकाश माची, जर त्यांचा दिवस चालला तर 4 षटक मध्ये हर्षकिनी 4 षटकात ते मॅच खतम करू शकतात. अमृत तर अमृत यांना थोडस माइंड गेम खेळावा लागणार आहे. दुसरा चेंडू कट शॉट मारला आहे आणि 2 चेंडू 10 धावा ऑलरेडी झालेले आहेत. मी जाणारच आहे आता. दोन चेंडू 10 धावा. लक्ष उरतोय तो फक्त 65 रन. 65 रनची नीड. परत एकदा रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकर एंडलाय, पण थ्रो चुकीचा असल्यामुळे 1 धावा ही पूर्ण झालेली आहे. 11 रन ऑन द बोर्ड. 3 चेंडू 11 धावा झालेले आहेत ते. बॉलिंग लाईनअप सुद्धा या टीमचा खूप छान आहे. चौथा चेंडू घेऊन अमृत. शॉर्ट चेंडू आणि पुल शॉट मारण्याचा प्रयास, पण डॉट बॉल. कुठे ना कुठे कॅल्क्युलेट करून खेळावा लागणार आहे हर्ष किनी यांना. तर 15च्या वरती रन रेट असल्यामुळे प्रत्येक ओव्हर 15 रनचा टार्गेट घेऊन चालायचा आहे तो हर्ष किनी आणि आकाश माची याला. परत एकदा डॉट चेंडू. पॉवर प्ले मध्ये डॉट चेंडू म्हणजे खूप मोठा चान्स तुम्ही गमावतायत. 3 चेंडू 11 धावानंतर 5 चेंडू 11 धावावर धावसंख्या स्थिरावलेली आहे. शेवटचा चेंडू घेऊन अमृत. शफल करून पुल शॉट मारायचा प्रयास. फिल्डर रनिंग कॅच घ्यायचा प्रयत्न, पण हा कॅच ड्रॉप झालेला आहे मयंक पाटील कडनं. खूप चांगला डायरेक्ट हिट होता, पण रनआउटचा चान्स सुद्धा मिस झालेला आहे. 13 धावा झालेल्या आहेत 1 षटक नंतर. तर आकाश माची यांना स्ट्राईक ठेवावी लागणार आहे आपल्याकडे. आकाश माची यांना तर 105 मॅचचा एक्सपिरियन्स घेऊन आकाश माची सेमीफायनलला. ऑल इंडिया आयकॉन, ऑल पाडा आयकॉन आकाश माची. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवून, पण बेस्ट वर्सेस बेस्ट. समोरच्या टीम मध्ये गिरीश हा बॉलर आहे. या बॉलरची गती नक्की बघावी. सेमीफायनलचा सामना रंगतोय खूपच छान. 14 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू 14 धावा. 15चा रन रेट प्रत्येक ओव्हरला. 15चा रन रेट आहे. बघूया सौरभ माची यांच्याकडनं काय प्लॅनिंग होते. पुढचे बॅट्समन कोण येतात. बॅटिंग लाईनअप खूप डीप असल्यामुळे हा रन चेस नक्कीच आपण होताना पाहू शकतो, पण आकाश माची यांना क्रीजवरती उभं राहावं लागणार आहे शेवटपर्यंत. फुलटॉस चेंडू आणि हा
बॅटेचा बॉटम लागलाय स्टील. खूप चांगला प्रयास इकडे. एकदा आपण रिप्ले नक्की बघणार आहोत. एकदा आपण रिप्ले बघणार आहोत अंपायर. तर रिप्ले चेक होत आहे. एफर्ट खूपच चांगला होता प्लेयरचा. तर सेफ आहे. गुड स्टॉप. ह्या बॉलरची गती बघा तुम्ही. जर्सी नंबर 4 रफ्तार का जुनून गिरीश. शॉर्ट चेंडू पॉइंटच्या वरतून. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. किती धावा गिरीश? 3 बॉल 20 ना. थँक्यू डीजे. 3 चेंडू 20 धावा झालेले आहेत. 3 चेंडू 20 धावा. मला वाटते गिरीश यांनी चेंडू थोडासा पुढे टाकायचा प्रयत्न आणि हा चेंडू एक्स्ट्रा पेस काढण्याच्या नादात वाईट चेंडू. थोडा प्रेशर मध्ये येतोय तो गिरीश, पण कमबॅक केलेला आहे तो हर्ष यांनी. 21 धावा ऑन द बोर्ड. 21 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 21 धावा. दुसरा षटक घेऊन आलोय गिरीश. परफेक्ट चेंडू टाकला होता आणि हा फिल्डरच्या हातात थोडाही लेफ्ट राईट झाला असता तर हा चौकार असता. चांगला कमबॅक गिरीश कडनं. बघूया शेवटचे 2 चेंडू. तेवढाच मोठा बॅट्समॅन आकाश स्ट्राईकवर. तर 15चा टार्गेट आहे या ओव्हरमध्ये सुद्धा. 22 रन झालेले आहेत. खूपच दर्शनीय शॉट आणि हा एक बाउन्स चौकार. 26 रन झालेले आहेत ऑन द बोर्ड. ड्रिंक्स ब्रेक. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 3 ओव्हर नंतर. अंपायर थोडीशी घाई करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर घेण्यात येईल. 26 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू दुसरा षटक. शॉर्ट चेंडू आवडलेला आहे. बघूया अंपायरचा निर्णय काय येतोय तो. वाईट चेंडू प्रेशर मध्ये आलेला आहे बॉलर गिरीश. सत्तावीस धावा म्हणजेच 15 रनचा पर ओव्हरचा टार्गेट हा पूर्ण होताना दिसतोय आपल्याला आकाश माचीकडनं. खूपच क्लोज सामना होताना दिसतोय आपल्याला. ही विकेट खूप जास्त महत्वाची आहे. शेवटचा चेंडू गिरीशकडनं. परत एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह मारलेला आहे आणि हा 6. व्हॉट अ शॉट. रन ना. 33 ना गिरीश. आला 3 रन वरती आले. 33 रन्स ऑन द बोर्ड. इंटेंट आहे त्याचा मारण्याचा. अरे पॉवर किती आहे त्याच्यामध्ये. हाईटचा फायदा किती उचलतो. कोट तर खूप दिसते. बिअर बेली अख्खी. तर 2 षटक नंतर 33 धावा झालेल्या आहेत. 33 धावा ऑन द बोर्ड. थोडीशी घाई करायची आहे फिल्डिंग टीमनी. बॉलर अमृत गहला घेऊन येतोय आपली दुसरी ओव्हर. अमृत आपला दुसरा षटक घेऊन येतोय बॅक टू बॅक.
तर बॅटिंग टीमने रन रेट कॅल्क्युलेट करून खूप छान टोटल ठेवला आहे. परत एकदा शॉर्ट चेंडू मारण्याच्या ह्याच्यात चौकार, हा नक्की थांबला असता बॉल. हा प्रयत्न अजून चांगला असू शकला असता. डीजे सदतीस रन झालेले आहेत. पहिला चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येतोय तो अमृत. पुल शॉट, चेंडू हवेत आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. डीजे काय 43 झालेत बोर्डवरती. तिसरा चेंडू परत एकदा, फक्त सिंगल येणार या चेंडूवरती. 3 चेंडूमध्ये 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. 44 रन ऑन द बोर्ड. तिसरी ओव्हर आणि 44 रन. ही चेस खूप जास्त इझी करून टाकली आहे हर्ष किनी आणि आकाश माची या पार्टनरशिपने. कुठे ना कुठे एक विकेट जर आलाय तर प्रेशरमध्ये येऊ शकते टीम. आणि परत एकदा स्वीप शॉट मारलेला आहे. चेंडू जातोय तो सीमारेषा पार, सोनूबाईच्या वरतून. थँक्यू डीजे. 50 रन ऑन द बोर्ड. जे प्रेडिक्शन आपण केलं होतं स्टार्टिंगला, ऑल इंडिया आयकॉन आकाश आणि ऑल इंडिया आयकॉन हर्ष, एक गाव एक संघ आयकॉन अमृत. तर हा कमबॅक खूप इम्पॉर्टंट आहे आणि कुठे ना कुठे एक विकेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 51 रन झालेले आहेत बोर्डवरती. शेवटचा चेंडू. अरे 13 बॉल नक्की. तर 13 चेंडू आणि 24 धावा. 13 बॉल्स 24 रन्स. पुल शॉट, फिल्डर येतोय आणि हा मयंकच्या हातात गेलाय म्हणजे कॅच नक्कीच येणार. क्रुशियल मुमेंटला विकेट पडलेली आहे आणि कौशिक कोरे बॅटिंगला नाही, सौरभ माची. थँक्यू डीजे. तर 12 बॉल आणि 24 धावा. कुठल्याही IPLच्या सामन्यापेक्षा हा सामना कमी वाटत नाहीये. 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. 3 क्रुशियल ओव्हर्स बॉलिंग टीमने संपवलेले आहेत. मुकेश आहे वाटते, मुकेश. बॉलर नेम मुकेश ना? गिरीश बॉलर नेम मुकेश. बॅटिंग मध्ये खूप चांगला प्रदर्शन होता मुकेश यांचा. बघूया आपल्या टीम साठी बॉलिंग मध्ये काय करतायत. 12 चेंडू 24 धावा. साईड आर्म चेंडू टाकला होता
अंपायरचा निर्णय वाईड. थोडासा प्रेशरमध्ये वाटतोय बॉलर. आकाश माची यांचा कॉन्फिडन्स मात्र खूप जास्त असेल, कारण की सेट आहेत. 3 ओव्हर पासून ते क्रीजवर उभे आहेत. नवीन बॅट्समन नेलाय तो सौरभ. शफल करून चेंडू उडवला आहे. चेंडू हातात गेला आहे आणि अजून एक टर्निंग पॉइंट या मॅच मध्ये. निखिल आवाज. थँक्यू डीजे. तर लाईफ टाइम एक्सपिरियन्स घेऊन क्रीजवर आले ते दैलू काका. तर अरुण माची ऑल पाडा एक्सपिरियन्स प्लेयर. एव्हरी वीक पाडा टू पाडा जाऊन मॅच खेळणारे अरुण माची. हा रोज दिसतो स्टेशनला चष्मा घालून. लेग साइड खूप स्ट्रॉंग आहे यांची. फ्लिक केलेला आहे जसं प्रेडिक्ट केलं, आणि तिकडे मयंक नावाची भिंत उभी आहे. तिकडे बॉल इझिली जाणार नाहीये. कॅप्टन सूत्रधार कर्णधार मयंक पाटील. आपला 100% नेहमी देतो मयंक पाटील. बॅटिंग बॉलिंग नाही मिळाली तरी. स्पोर्ट्समॅनशिप ॲट द पीक मयंक पाटील कडनं. 100% एफर्ट एव्हरी मॅच. मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमारेषा पार. ही एक कॅप्टन्स इनिंग असू शकते सौरभ माची कडनं. थँक्यू डीजे. 59 रन्स ऑन द बोर्ड. 9 बॉल आणि 16 रनाची आवश्यकता. 9 बॉल 16 रन. वाईट चेंडू. बॉलर थोडासा प्रेशर मध्ये आलेला वाटतोय. मला वाटते गिरीशची ओव्हर आणि अमृतची ओव्हर मधनं 1 ओव्हर यांनी शेवटसाठी ठेवली पाहिजे होती. थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये एरर फिल्डिंग टीम कडनं. परत एकदा फुल शॉट. ब्युटिफुल शॉट. $66 रन्स ऑन द बोर्ड झालेले आहेत. 8 चेंडू आणि 9 धावाची गरज. 8 चेंडू 9 धावा. आकाश आणि हर्षच्या पार्टनरशिपची दाद द्यावी लागेल आपल्याला. आकाश आणि हर्षनी या मॅचला खूप वरती आणले. आणि आता सौरभची इनिंग. परफेक्ट फिनिश. काय अजून एक ट्विस्ट येणार या मॅच मध्ये. आणि अजून एक ट्विस्ट या मॅच मध्ये येताना दिसतोय. 7 चेंडू आणि 9 धावा. डीजे पिंकेज किती पाहिजे आता.
थँक्यू डीजे. बघायला गेलं तर सौरभने अर्ध काम केलेलं आहे. ऑलमोस्ट आपल्या टीमला फायनल्स पर्यंत पोहोचवलेलं आहे ते सौरभ माची यांनी. 7 चेंडू आणि 9 धावा. बघूया शेवटच्या षटकसाठी किती धावा उरत आहेत. 7 चेंडू 9 धावा. परत एकदा प्रेशरमध्ये बॉलर. 7 चेंडू 8 धावा. चेंडू परत एकदा हवेत जातोय. नो मॅन्स लँड मध्ये सध्या तरी. आणि खूप चांगला प्रयत्न होता पण मात्र 2 रन धावलेले आहेत. अरे हा कॅच पकडला असता ना प्रेशर असतं. मारले ना डाब. थँक्यू डीजे. ऑल इंडिया रेल्वे एक्सपिरियन्स घेऊन ऑल इंडिया वेस्टर्न एक्सप्रेस. हे नाव का विसरलो मी. निषाद भाई. एव्हरी डेचा प्रॅक्टिस टाइम आहे हा. आशिष निषाद. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. एक्सपिरियन्स अरुण ऑन द स्ट्राइक. पहिला चेंडू टोलावला आहे. षटकार आणि हा संघ पोचलाय तो फायनलला. डीजे. तर टॉस साठी दोन्ही कर्णधार यायचा टॉस बॉक्सला. टॉस साठी एपिक इम्पॅक्ट युनायटेडचे ओनर कॅप्टन मयंक